आज सकाळी सकाळी आईचा इतका ओरडण्याचा आवाज का येत आहे? बराच वेळापासून काव्य आपल्या सासूचा आवाज ऐकत होती. त्यानंतर ती स्वतःच्या नवऱ्याला म्हणजेच विशालला उठवत म्हणाली, अरे विशाल उठ, खालून आईचा ओरडण्याचा आवाज येत आहे. अगं काव्या, तूच खाली जा ना. आई बाबा दररोज लवकर उठतात. मला तसंच ऑफिसला सुद्धा जायचं आहे. मी थोड्या वेळातच उठतो. प्लीज तू खाली जा. खाली जाऊन बघ काय झालं आहे. कशी गडबड करत विशाल का झोपून गेला. पण तरीसुद्धा सासूचा आवाज काही कमी होत नव्हता. आता काव्याला वाटलं की नक्कीच काहीतरी गंभीर झालं आहे. त्यामुळे ती पायऱ्या उतरून जशी खाली गेली तेव्हा तिने पाहिले की तिची सासू तिच्या सासऱ्यांना खूप ओरडत होती. माझा सकाळचा चहा तुम्ही इतका उशिरा बनवलात. आता तर माझी आंघोळ करण्याची वेळ झाली आहे. अगो बायको, आज दूधवालाच उशिरा आला आहे, त्यामुळे चहा बनवण्यासाठी थोडा वेळ झाला. बस लगेचच चहा उकळून होईल. अहो मॅडम, तुम्ही बसा तरी, असं काव्याचे सासरे अगदी सहजपणे उत्तर देत बायकोला म्हणू लागले. आता तुम्ही हाच विचार करत असाल की घरातून सून असताना सुद्धा सासऱ्यांनी चहा का बनवला. यामध्ये काव्याचा काहीच दोष नव्हता. खरं तर सासू सासऱ्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात सुरुवातीपासूनच काव्याच्या सासूला सासरेच सकाळचा चहा बनवून देत. म्हणजे काव्याने हे दृश्य पाहिलं तेव्हा तिला तिच्या सासऱ्यांची अशी अवस्था पाहिली गेली नाही. ती सासऱ्यांना म्हणाली, बाबा तुम्ही बाजूला व्हा, मी तुम्हा दोघांसाठी लगेच चहा बनवते. सुनेचे हे शब्द ऐकून सासू सासऱ्यांच्या बाजूला जाऊन उभारले. काव्याने दोघांसाठी चहा बनवला आणि कपात ओतून साऱ्यांना चहा त्यांच्या खोलीत घेऊन गेली. कसं तरी सासू सासऱ्यांची भांडणं मिटली, पण तरीसुद्धा तिची सासू वारंवार सासऱ्यांच्या खरं खोटं ऐकत होती. आता या सर्व गोष्टींना दुर्लक्ष करून काव्याने दिवसाची सुरुवात केली. तिने आंघोळ केली, त्यानंतर देवपूजा केली. तिचा नवरा अजून उठला नव्हता. त्यामुळे नवऱ्यासाठी सकाळचा चहा घेऊन जशी ती वर जाऊ लागली तितक्यात तिला वाटलं की जर ती नवऱ्याला चहा घेऊन वर गेली तो ऑफिसला जाण्यासाठी उशीर करत बसेल. कारण तसंही आंघोळ करायला त्याला खालीच यावं लागणार होतं. त्यामुळे ती खालूनच नवऱ्याला आवाज देत म्हणाली, विश्वास तू खालीच ये. चहा थंड होत आहे आणि तसंच घड्याळात बघ, 8 वाजले आहेत. तुला ऑफिसला जायचं, उशीर होईल, असं काव्या म्हणत होती. काव्याची सासू आतमध्ये खोलीत बसून काव्याचं सर्व काही ऐकत होती आणि म्हणाली, अगं सुनबाई, विशाल इतक्या सकाळी सकाळी लवकर उठून खाली का येईल. तूच त्याच्यासाठी चहा घेऊन वर जा. सासूचं म्हणणं ऐकून काव्याला खूप राग आला, पण घरात भांडण होऊ नये म्हणून ती गप्प राहिली आणि चहा घेऊनच वर खोलीत गेली. थोड्याच वेळात विशालची ऑफिसला जाण्याची वेळ झाली. विशालचा नाश्ता आणि टिफिन बनवून झाल्यानंतर जसं स्वतःसाठी आणि सासू सासऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिने पाहिलं की डब्यात पीठ संपलं आहे. त्यामुळे ती तिच्या ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याला थांबवत म्हणाली, अरे विशाल, घरातलं पीठ संपलं आहे. जरा लवकर गाडीवर जाऊन पीठ घेऊन ये. तुला फक्त 5 मिनिटंच लागतील. यावर विशालने काही उत्तर दिलं नाही. पण तिची सासू झटकन म्हणाली, अगं सुनबाई, विशालला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे. तू आता कुठे जाणार पीठ आणायला. मी तुझ्या सासऱ्यांना सांगते, ते घेऊन येतील. हे ऐकताच विशाल त्याच्या ऑफिसला निघून गेला. काय हो, ऐकता का विशालचे बाबा. जा आणि बाजारातून पीठ घेऊन या. घरातला डब्बा रिकामा पडला आहे, असा विशालची आई मोठ्या आवाजात म्हणाली. अहो मॅडम, आलोच, असं विशालच्या वडिलांनी उत्तर दिलं. त्यानंतर पिशवी घेऊन ते बाजारात गेले आणि पीठ घेऊन घरी आले. त्यांच्या हातातली पिशवी सासूबाईंनी घेतली आणि पिठाकडे पाहत म्हणाल्या, अहो हे कोणत्या दुकानातून घेऊन आलात. पाटलांच्या दुकानात का. असं काव्याच्या सासूने सासऱ्याला विचारलं आणि हो बायको, मी तिथूनच घेऊन आलो आहे, सासऱ्यांनी उत्तर दिलं. तुम्हाला कित्येकदा सांगितलं आहे की त्या पाटलाच्या दुकानातून किराणा सामान घेऊन येत जाऊ नका. तुमचं डोकं फिरलं आहे का. काही काम तर येत नाही. नाहीतर असं म्हणत सासूची बडबड परत चालू झाली. सासरे अगदी गपचूपपणे काही न बोलता तिथून निघून गेले. काव्याला आपल्या सासऱ्यासोबतचं वागणं अजिबात आवडत नव्हतं. तिच्या सासूचं हे म्हणणं होतं की मुलाने सुनेला कसलीच मदत करू नये. सुनेने फक्त त्यांची सेवा करत पुढे मागे फिरत राहावं. पण बायको कशीही असली तरी तिचे सासरे सासूवर खूप प्रेम करायचे. पण सासू मात्र सासऱ्यांना किंमतसुद्धा देत नसे. काव्या सासू सासऱ्यांचा खूप आदर करायची.
तिच्या सासूचा वागणुकीचा परिणाम तिने स्वतःवर अजिबात करून घेतला नाही. तिच्या सासूला तिच्या सासऱ्यांची अजिबात पर्वा नव्हती. त्यामुळे तिला आता कळालं होतं की सासूने सासऱ्यांना आदर करावा यासाठी तिला आता काय करावं लागणार आहे. काव्याने नवरा विशालला फोन लावून घडलेली सर्व घटना सांगितली आणि घरी आल्यानंतर ती जसं म्हणली तसं विशालला करायला सांगितले. संध्याकाळी विशाल ऑफिसवरून थोडासा लेट आला आणि काव्यासाठी एक गुलाबाचा फूल घेऊन आला. अगं काव्या कुठे आहेस तू? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे, असं विशाल घरात शिरताच म्हणाला. काय रे विशाल, इतका उशीर कोण येतं का, असं काव्याने अगदी रागाने उत्तर दिलं. मला नको तुझं फूल, असं म्हणत तिने ते फूल खाली जमिनीवर पाडलं. नको काव्या, असं बोलू नकोस, असं बोलत बोलत विशाल काव्याच्या मागे मागे खोलीत फिरत होता. हे सर्व पाहून काव्याची सासू रागाने भडकली आणि म्हणाली, एकतर मुलगा अगदी थकून ऑफिसवरून येतो, वरून या मॅडमचे नखरे सहन करावे लागतात. अगं सुनबाई, नवऱ्याचा आदर करायला शिक, ते तुझ्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा चांगलं आहे, असं म्हणत काव्याची सासू पतिधर्मावर काव्याला मोठं भाषण दिलं. त्या विशाल आणि काव्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि ते दोघे बाहेर आले. काव्या हसत हसत म्हणाली, अहो आई, मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे, पण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, त्यामुळे काही बोलू शकले नाही की बाबा तुमच्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळेच तुम्ही काही बोललात तरी ते गुपचूपपणे ऐकून घेतात. काव्याचं म्हणणं ऐकून काव्याची सासू अगदी गप्प झाली आणि लाजिरवाणी होऊन पाणी झाली. त्यानंतर त्यांच्या वागणुकीत हळूहळू सुधार होऊ लागला. तर मित्रांनो, घरात एकमेकाचा आदर करणे खूप महत्त्वाचे असते. मग ते एक पुरुष असो किंवा एक स्त्री किंवा एक लहान मुलगा असो किंवा मुलगी, एकमेकाचा आदर यातच कुटुंबाची हित असते आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे आपल्या पुढच्या पिढीवर होत असतो. ज्याप्रमाणे मुलाने आणि सोनेने एक होऊन स्वतःच्याच आईला अप्रत्यक्षपणे अशी शिकवण दिली, त्याप्रमाणे त्यांना स्वतःची चूक लक्षात आली. काव्या जे काही वागली ते तुम्हाला योग्य वाटलं का? या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.